सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीसुतापालनम् एतत् भागवते पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं। श्रीगोपाल कृष्ण महाराज की जय। कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। कृष्ण गोपाल हरे हे दीन दयाल हरे। हरे कृष्ण गोपाल हरे हे दीन दयाल हरे। तुम करता तुम ही कारण, तुम करता तुम ही कारण, परम कृपाल हे दीन दयाल हे जय कृष्ण गोपाल रथ हाके रण भूमि में और कर्मयोग के मर्म बतावे। रथ हाके रण भूमि में और कर्मयोग के मर्म बताए। अजर अमर है परम तत्वयो, काया के रुख सुख समझाए। अजर अमर है परम तत्वयो, काया के दुख सुख समझाए। सखा सारखी शरणागत के, सखा सारथी शरणागत के, कदापित भाव हरे हे दीन दयाल हरे। हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे दीन दयाल। कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। जय कृष्ण गोपाल हरे जय नंद लाल हरे। कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल कृष्ण
अखिल विश्वाचा निर्माता, या अखिल विश्वाचं उद्धार करता, या चहुयुगामध्ये चिरायू असणाऱ्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या असीम कृपा प्रसादाने आणि आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या सत्य सनातन महानुभाव पंथाला जी दिशा दाखवली, त्या परब्रह्म परमेश्वराला वंदन करून आपण या आजच्या सत्राला सुरुवात करूया. आजचे हे द्वितीय सत्र, काल प्रथम सत्र या ठिकाणी झालेलं आहे. आज आपण हे दुसरं पुष्प या ठिकाणी गुंफणार आहोत. 7 फुलांचं ही माळा आपण त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आणि कृष्ण भगवंतांच्या चरणी अर्पण करणार आहोत. श्रीमती शशिकलाबाई उगले यांच्या आग्रहास्तव आणि खडतर परिश्रमास्तव हा कार्यक्रम या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि त्यांच्या या सेवेला दाद दिली पाहिजे. या वयात सुद्धा आपण हे करू शकतो अशी जिद्द त्यांच्या ठिकाणी असल्या कारणाने त्यांचा आदर्श आपल्यासारख्या नवतरुणांनी घ्यायला पाहिजे. परब्रह्म परमेश्वरांचा वसा आणि वारसा, त्यांच्या तत्वज्ञानाचं ज्ञानामृत हे सर्व जनांपर्यंत, लोकांपर्यंत, जनमानसापर्यंत पोहोचवणं हे इतकं सोपं नाही आहे. परंतु त्यांच्या त्या परिश्रमातून हे साध्य होत आहे आणि सिद्धही होईल. अशा प्रकारे या ठिकाणी श्रीमद भागवत कथा या कथेचं महात्म्य कालही आपण विशद केलेलं आहे आणि आजही आपण या ठिकाणी त्याचा जो उर्वरित भाग आहे तो उर्वरित भाग आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे हा म्हणजे नुसता ग्रंथ नसून ते महापुराण आहे. अतिशय मोठा 1800 ओव्यांचा हा ग्रंथ 12 स्कंधांमध्ये त्या ठिकाणी हा विवेचन केलेला आहे. याचं जे महात्म्य आहे ते महात्म्य म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांच्या ज्या लीळा आहेत त्या लीळांचं श्रवण आपल्याला या ठिकाणी या 7 दिवसामध्ये करायचं असतं आणि त्या लीळा श्रवण केल्यानंतर काय होतं याचं जे महात्म्य आहे ते आपल्याला गोकर्ण आख्यान, या आख्यानाचं नाव काय आहे? गोकर्ण आख्यान. या गोकर्ण आख्यानामध्ये सुरुवात तुंगभद्रा नदीच्या काठापासून होते. कर्नाटकमध्ये तुंगभद्रा नावाची एक नदी आहे आणि त्या नदीच्या काठावरती एक गाव वसलेलं होतं. त्या गावामध्ये सुजलाम सुफलाम सर्वच जनलोक हे आनंदाने राहत होते. त्याच गावामध्ये एक आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण, ज्याला वेदांचं परिपूर्ण ज्ञान असलेला वेदोक्त ब्राह्मण हा राहत होता. सर्व सद्गुण संपन्न असा असलेला हा आत्मदेव नावाचा जो ब्राह्मण आहे, हा ब्राह्मण तिथे राहत असताना त्याचा संसार सुखाचा चाललेला होता. त्याला एक पत्नी होती. संसार सुखाचा कधीच नसतो. संसार म्हटला की त्याच्यामध्ये दुःख, क्लेश, ताप हे अनेक अडचणी असतात, संकट असतात, दुःख असतं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, अशा प्रकारचा संसार आहे. म्हणून त्याची ही अवस्था तशीच होती की त्याला जी पत्नी मिळाली होती ती पत्नी म्हणजे धुंदुली. तिचं नाव काय होतं? धुंदुली.
धुंदुली नावाची जी पत्नी होती ती दिसायला खूप सुंदर होती, परंतु दिसायला कितीही सुंदर असून त्यात जर गुण नसतील, अवगुणांनी जर भरलेली असेल तर त्या सौंदर्याला काही महत्व नाही. वरवर दिसता खूप सुंदर दिसतं, पण जवळ गेल्यानंतर अनुभवायला येतं. म्हणूनच म्हणतात दुरून डोंगर साजरे. जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. अशा या उक्तीप्रमाणे धुंदली या श्रीमंत अशा आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची पत्नी होती. चोऱ्या करणं, चुगली करणं, निंदा करणं, द्वेष करणं, मत्सर करणं, मोह, लोभ, काम, क्रोध अशा नाना षडविकार सोडून अनेक गोष्टी तिच्यामध्ये समाविष्ट झालेल्या होत्या. अशा प्रकारची धुंदुली होती. बरेच दिवस झाले लग्न होऊन, परंतु या आत्मदेवाला संतान प्राप्ती होत नव्हती. आणि संसार म्हटलं की त्या संसाराच्या वेलीवर फूल हे उमललंच पाहिजे. नाही जर उमललं तर त्या स्त्रीला वांझ असं म्हटलं जातं. समाजामध्ये, जगामध्ये त्या व्यक्तीला किंमत नसते. आणि म्हणून आत्मदेवाच्या मनामध्ये आत्मक्लेश होत होता. त्याच्या मनाला वेदना होत होत्या. धुंदुलीला काही वाटत नव्हतं. धुंदुली एक विचित्र प्रकारची बाई होती. तिला त्याच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं, परंतु दुःख होतं ते नेमकं आत्मदेवाला. आजच्या काळामध्ये मी बरीच उदाहरणं पाहिलेली आहेत. संतान नसलेली बरीच लोक पाहिलेली आहेत. त्यामध्ये असं असतं की संतान प्राप्ती न होण्याचं दुःख हे पत्नीला जास्त असतं, पतीला कमी असतं. नसतं म्हटलं तरी चालेल, परंतु इथे उलट होतं. अशा प्रकारचा आत्मक्लेश मनामध्ये ठेवत ठेवत बरीच वर्ष निघून गेली. 10-15 वर्ष निघून गेली, परंतु संतान प्राप्ती काही झाली नाही. बरेचसे उपाय केले आत्मदेवाने, परंतु संतान काही झाली नाही. शेवटी याला खूप दुःख वाटायला लागलं. आणि आता काय करावं? आपल्याजवळ एवढी प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, परंतु संतती नाही. म्हणून त्याने विचार केला की आपण परमेश्वराला रिझवण्यासाठी, देवाला फुसलवण्यासाठी काय करावं? दान धर्म करावा. म्हणून त्याने विचार केला आणि दान धर्म करायला सुरुवात केली. कुणीही ब्राह्मण येऊ, त्यांना गोदान, भूमिदान, धनदान, वस्त्रदान अशा प्रकारची नाना प्रकारची दान त्यानं द्यायला सुरुवात केली. अर्धी प्रॉपर्टी संपून गेली, निम्मे प्रॉपर्टी संपवून टाकली, परंतु तरी सुद्धा संतान प्राप्ती काही झाली नाही. अशा प्रकारचं दुःख मनामध्ये सलत होतं. एके दिवशी विचार केला, असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणून दुःखाने पत्नीला न सांगताच जंगलामध्ये निघून गेला. जंगलामध्ये एक तलाव होता. दुपारची वेळ झाली होती. रणरणत असं ऊन होतं. त्या ठिकाणी त्या उन्हामध्ये तावून सुलाखून निघाला. तहानेने व्याकुळ झाला. त्या तलावाजवळ गेला. तलावातलं थोडंसं पाणी पिला आणि पाणी पिऊन आत्मशांती झाली. मनाला शांतता मिळाली. तिथे एक झाड होतं. त्या झाडाच्या सावलीमध्ये त्या ठिकाणी आत्मदेव थोडासा विसावला. आणि विसावल्यानंतर मग त्या ठिकाणी थोडंसं बसू म्हणजे थोडीशी शांतता येईल अशा प्रकारचा विचार करू लागला. आत्महत्या करायची का आपण जीवन जगायचं, अशा प्रकारचं चिंतन, त्याचा विवेक त्या ठिकाणी जागृत झाला. आणि म्हणून तो विचार करायला लागला की काय करावं काय नाही. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये असताना त्याला एक संत महात्मे त्या ठिकाणाहून जाताना दिसले. ते तलावाच्या दिशेनेच येत होते. त्यांना सुद्धा तहान लागलेली होती. तलावातलं थंडगार असं पाणी ते संत प्यायले. आणि पिल्यानंतर मग हा उठला जागेवरून आणि त्यांना जाऊन नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर ढसा ढसा रडायला लागला. हो, अत्यंत मोठ्या
आवाजामध्ये शोक करतोय, दुःख करतोय आणि रडतोय आणि त्या संत महात्म्यांना विनंती करतोय, त्या परमेश्वराला विनंती करतोय की तुम्ही मला सर्व काही दिलेलं आहे, परंतु मला संतान प्राप्ती नाही. आणि संतान प्राप्ती एवढा दयाळू मयाळू असा परमेश्वर असा असताना मला संतान प्राप्ती का होत नाहीये, म्हणून तो त्या ठिकाणी रडतोय, आक्रोश करतोय. असा आक्रोश करत असताना तो त्या ठिकाणी अत्यंत उद्विग्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्यांना गयावया करतोय. प्रभु तू दयाळु कृपावंत दाता, प्रभु तू दयाळु कृपावंत दाता, दया मागतो रे तुझी मी अनंता, प्रभु तू जगविण्यास देव हा दिली एक रोटी, जगविण्यास देव हा दिली एक रोटी, जगविण्यास देव हा दिली एक रोटी, नमस्कार माझे तुला कोटी कोटी, वासना सुखाच्या घडो अन्नचिता, वासना सुखाच्या घडो अन्नचिता, दया मागतो रे तुझी मी अनंता, प्रभु तू दयाळु कृपावंत दाता, प्रभु तू दयाळु कृपावंत दाता, दया मागतो रे तुझी मी अनंता, प्रभु तू दयाळु. ज्ञान काय ठावे मज पामराला, ज्ञान काय ठावे मला पामराला, ज्ञान काय ठावे मज पामराला, तुझा भाव गोळा कसे राग गोळा, वासना सुखाच्या घडो अन्नचिता, वासना सुखाच्या घडो अन्नचिता, दया मागतो रे तुझी मी अनंता, प्रभु तू दयाळु कृपावंत दाता, प्रभु तू दयाळु. अशा प्रकारे दुःखपूर्वक तो परमेश्वरालाही विनंती करतोय आणि त्या संतांनाही विनंती करतोय की मला सर्व काही आहे, परंतु मला संतती नाहीये. ते संत म्हणतात, अरे बाबा तू संसारामध्ये पडलास,
हाच तुझा मूर्खपणा आहे. तू चांगला ज्ञानी दिसतोयस, परंतु तरी सुद्धा तू संसारात पडला. चला ठीक आहे, हरकत नाही, परंतु आता संततीची अपेक्षा का करतोय? जर का संतती झाली तर तुला दुःख पुन्हा द्विगुणित होईल. आणि तू कशाला संततीच्या मागे लागलायस? त्यापेक्षा तू माझ्यासारखा संत हो, संन्यासी होऊन जा. आता संत हे काय उपदेश करणार आहेत? संत म्हणजे निवृत्ती मार्गाचे. आणि संत उपदेश काय करणार आहेत? की त्या परमेश्वराचा जो आनंद आहे, संसाराचा आनंद घेण्यापेक्षा त्या परमेश्वराचा जो आनंद आहे तो प्राप्त करून घेण्याचा तू प्रयत्न कर. परंतु आत्मदेव काही मानायला तयार नाही. आजही आपल्या संसारामध्ये हीच स्थिती आहे. पार वय होऊन जात, मरायला टेकत, हातपाय चालत नाही, दात काम देत नाही, डोळ्याने दिसत नाही. परंतु आमच्या सारख्यांनी जर सांगितलं कपडे बदला, मी अनुसरण, दीक्षा आणि संन्यास हा शब्दच बोलत नाही. कारण संन्यास, अनुसरण आणि दीक्षा ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. मी फक्त वस्त्र परिवर्तन सांगतोय. वस्त्र परिवर्तन करा अशा प्रकारचा जर उपदेश केला तर ते काय म्हणतात? आम्हाला 4 मुलं आहे, 3 मुली आहे, एवढा मोठा माझा परिवार, व्याही, त्या ठिकाणी सोयरे धायरे नातेवाईक आम्हाला नाव ठेवतील. ते मला नाही पण माझ्या मुलांना बोलतील की तुमच्याकडून वागवायला तुम्ही तयार नव्हते आणि म्हणून म्हातारीला संन्यास दिला आणि म्हणून मी काही संन्यास घेत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आज सुद्धा आहे. आणि आत्मदेवालाही सांगितल्यानंतर आत्मदेव म्हणतो, संत महात्मे हो, मी तुमचा ज्ञानोपदेश ऐकण्यासाठी इथे आलेलो नाही. मला हवाय पुत्र किंवा कन्या, मला संतती हवी आहे. आणि त्यासाठी मला तुमचा काहीतरी प्रसाद हवाय आणि त्या प्रसादातून मला संतती ही मिळालीच पाहिजे. नाही तर मी या ठिकाणी तुमच्या समोर आत्महत्या करून टाकेन. आता संतांना मोठा पेच पडला. मी येण्याच्या आधी आत्महत्या केली असती तर त्याचं काही नाही, परंतु आता मी असताना माझ्या समोर जर का तू आत्महत्या करणार आहेस तर हे मात्र चुकीचं आहे. ते त्याला बरचसं समजावण्याचा प्रयत्न करतात, परंतु आत्मदेव काही समजायला ऐकायला तयार नाही. थोड्या वेळाने ते विचार करतात आणि त्याला म्हणतात, बाबा रे समोर बस असा. त्याला समोर बसवतात. त्याच्या कपाळावरची ललाट रेषा ते बघतात. याने पूर्व प्रारब्धामध्ये काय कर्म केलेली आहेत त्याच्या योग सिद्धीच्या माध्यमातून ते जाणण्याचा प्रयत्न करतात. आणि ते जाणल्यानंतर मग ते त्याला सांगतात की अरे आत्मदेवा, तू याच जन्मात काय पण पुढील 7 जन्मात सुद्धा बाप होणार नाहीयेस. काय सांगितलं? पुढील 7 जन्मात सुद्धा तुला वडील होण्याचं नशीब तुझ्या प्रारब्धामध्ये नाहीये, म्हणून तू हा नाद सोडून दे. आत्मदेव कसला ऐकतोय? आत्मदेव ऐकायला तयार नाही. आत्मदेव म्हणतो, मी जे सांगितलं तेच करणार आहे. तुम्ही मला हो म्हणा, नाहीतर मी आत्महत्या करतो. तलावामध्ये आत्ताच उडी मारतो, मला काही पोहता येत नाही. मी तलावात उडी मारली म्हणजे मरणारच. मला पोहता येत नाही आणि मला या ठिकाणी मरायला जास्त वेळ लागणार नाही. मी तलावामध्ये उडी मारणार. ते संत महात्मे म्हणतात, आता मोठी पंचायत झाली. याच्या प्रारब्धात नसताना हा हट्ट करतोय, आता काय करावं? शेवटी विचार करतात. त्यांच्या योग शक्तीच्या सामर्थ्यानं त्यांच्या पिशवीमधून एक फळ काढतात. त्या फळावरती काहीतरी मंत्र त्या ठिकाणी सिद्ध करतात आणि ते मंत्र सिद्ध करून त्या ब्राह्मणाच्या हातामध्ये देतात आणि त्याला सांगतात, बाबा रे, तुझ्या प्रारब्धात तर काही नाही आहे, परंतु मी माझ्या शक्तीने हे फळ अभिमंत्रित केलेलं आहे आणि ते फळ तू तुझ्या पत्नीला खायला दे. कुठलंही औषध असलं की त्याच्या सोबत पथ्य असते. तुम्हाला डायबिटीस जर झालेली असेल, बीपी झालेली असेल तर डॉक्टर तुम्हाला औषधं देतात, पण औषधांसोबत तुम्हाला पथ्यही पाळायला सांगतात. साखर खायची नाही,
हे डायबिटीससाठी. आणि बीपी जर झालेला असेल तर भात बटाटा वर्ज्य, मीठ कमी खा, अशा प्रकारच्या सूचना म्हणजेच पथ्य हे त्या ठिकाणी आपल्याला पाळावंच लागतं. हातामध्ये फळ देत असताना आत्मदेव सांगतात, आत्मदेव म्हणतात की तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. पथ्य सांगा फक्त तुम्ही, मी पाळतो. अरे बाबा, तुला करायची नाही आहे पथ्य, पाळायची तुला नाही आहे. हे फळ तुझ्या पत्नीला द्यायचंय आणि त्या पत्नीला सांगायचंय की 1 वर्षभर, किमान 1 वर्ष, जास्त नाही. काय आहे? किमान 1 वर्ष काय करायचंय? खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, चुगली करायची नाही, निंदा करायची नाही. सर्व जे अवगुण आहेत हे अवगुण किमान 1 वर्षापर्यंत. हे फळ खाल्ल्यानंतर 1 वर्षापर्यंत जर का तुझ्या स्त्रीने हे पाळलं तर तिला अतिशय विद्वान, सुंदर, सर्व सद्गुण संपन्न असा पुत्र जन्माला येईल. अशा प्रकारचा उपदेश केल्यानंतर, अशा प्रकारचा पथ्य सांगितल्यानंतर आत्मदेव अतिशय आनंदित होतो आणि खूप आनंदाने भराभर पावलं उचलत उचलत आपल्या घरी जातो आणि घरी आनंदाने आपल्या पत्नीला सांगतो की धुंदुली, आज खूप आपल्या जीवनामध्ये आनंदाची गोष्ट घडलेली आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या संसार वेलीवरती आता फूल उमलणार आहे. ती म्हणते कसं काय? कारण तिची भाषाच तशी होती. ती म्हणते कसं काय? काय झालं तुम्हाला आज? काय काही सापडलं का? काय धन द्रव्य काही सापडलं तुम्हाला का? तिच्या डोक्यातच नाही ना. बाळ होण्याची कल्पना ती करूच शकत नव्हती. आत्मदेव म्हणतो, अगं नाही ग, तसं नाहीये. आपण किती दिवसापासून आपल्या बाळाला येण्यासाठी आपण वाट बघत होतो. आता एका संत महात्म्यांनी मला हे फळ दिलेलं आहे आणि हे फळ तुला भक्षण करायचंय. हे फळ खाल्ल्यानंतर 1 वर्षपर्यंत तू कुणाची निंदा करायची नाही, कुणाची चुगली करायची नाही, चोरी करायची नाही. कुठलेही वाईट गुण तुझ्या अंगामध्ये असतील ते नसतील, त्याला नसतीलच म्हणावं लागेल, नाही तर खायला भेटणार नाही. नसतील ते सर्व अवगुण आपण त्या ठिकाणी आपले बाहेर प्रकट करायचे नाहीयेत. असतील तर असू द्यायचे, पण ते बाहेर प्रकट करायचे नाहीयेत. हे एवढे 1 वर्षापर्यंत ही पथ्य पाळायची आहे असं फळ देऊन आत्मदेवानं सांगितलं आणि काही कामानिमित्त तो निघून गेला. आता धुंदुली मोठी विचारात पडली. धुंदुलीला असा विचार पडला, आता काय करावं? मला तर आई व्हायचं नाहीये, मला तर आई व्हायचंच नाहीये. मोठ्या मोठ्यानं रडायला लागली. आत्मदेव तो निघून गेला. मोठ्या मोठ्यानं रडायला लागली आणि म्हणायला लागली, आता कसं करू? आता माझं कसं होईल? आता काही माझं खरं नाही. अशा प्रकारची रडायला लागली. शेजारनी बाजारनी जमा झाल्या आणि त्यांनी तिला कसं तरी उभं केलं. विचारलं, काय झालं? माझ्या पतीने असं असं फळ आणून दिलेलं आहे आणि ते खाल्ल्यानंतर मला बाळ होईल असं मला सांगितलं आहे. म्हणे मग काय आनंदाची गोष्ट आहे, उलट तू फळ खा आणि बाळ होऊ दे. नाही, मला बाळ होऊ द्यायचं नाहीये. बाळ जर का झालं तर काय होईल? मला खूप त्रास होईल, चालणं फिरणं अवघड होईल, मला कुठे जाता येता येणार नाही, वर्षभर मला त्रास होईल आणि प्रसूतीच्या वेदना तर महाभयानक असतात, त्या मला सहनच होणार नाही. मी मरून जाईल आणि मी ज्या वेळेला गरोदर राहील त्यावेळेला माझी नणद येईल. नणद आल्यानंतर माझ्या घरातल्या काही वस्तू चोरून घेऊन जाईल. याच्यासाठी मला बाळ होऊ द्यायचं नाहीये. बघा डोक्यात कल्पना कशा आहेत. वाईट आणि दुष्ट विचारांच्या लोकांच्या डोक्यामध्ये अशा प्रकारचे विचारचक्र असतात की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. अशा प्रकारचे विचार तिच्या डोक्यामध्ये होते. त्या बायांनी समजव केली. दुसऱ्या दिवशी तिची बहीण आली.